ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी मराठीमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण भाग 5 पाहणार आहोत, म्हणजेच अध्याय पहिला यामधला भाग 5. तर मग सुरू करूया. या आततायी आक्रमकांना आम्ही ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे, म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही. यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे? हे माधवा, आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ? अर्जुन म्हणतात श्रीकृष्णाला, वैदिक मताप्रमाणे 6 प्रकारचे आततायी असतात. विष देणारा, घराला आग लावणारा, घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रांनी आघात करणारा, संपत्ती लुटणारा, दुसऱ्यांची भूमी बळकाविणारा आणि परपत्नीचे अपहरण करणारा. अशा आता यातीचा वध केल्याने कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही. अशा आततायींना मारणे हे सामान्य मनुष्याला शोभेल असेच आहे. पण अर्जुन सामान्य मनुष्य नव्हता. स्वभावतः तो साधू वृत्तीचा होता आणि कौरवांशी तो साधू वृत्तीला अनुसरूनच वागू इच्छित होता. तथापि अशा प्रकारची साधू वृत्ती क्षत्रियांसाठी योग्य नसते. राज्यकर्त्याने साधुवत असणे आवश्यक असले तरी त्याने भ्याड मात्र असू नये, त्याने भीतीदायक असू नये. उदाहरणार्थ, भगवान श्रीराम हे इतक्या साधुवृत्तीचे होते की आजही लोक रामराज्यात राहण्यास अतिशय उत्सुक आहेत. पण असे असले तरी प्रभू श्रीरामचंद्रांनी कधीच भ्याडपणा दाखविला नाही. श्रीरामांच्या पत्नीचे सीतेचे अपहरण करणारा रावण आततायी होता, पण श्रीरामांनी त्याला असा काही धडा शिकविला की त्याची तुलना जगाच्या इतिहासामध्ये कोणाशीही करता येणार नाही. अर्जुनाच्या संदर्भात मात्र त्याच्या विरुद्ध जे आक्रमक आततायी होते ते विशिष्ट प्रकारचे होते, आणि ते म्हणजे त्याचे स्वतःचे पितामह, गुरुजन, मित्रगण, पुत्र, नातू इत्यादी होते. परिणामी अर्जुनाला वाटले की सामान्य आततायांविरुद्ध ज्या कडक उपाययोजना केल्या पाहिजेत त्या यांच्याविरुद्ध आपण योजू नये. या व्यतिरिक्त साधू व्यक्तीने क्षमा करावी असे सांगितले जाते. साधू व्यक्तीसाठी असे आदेश हे राजकीय आणीबाणीपेक्षाही महत्त्वपूर्ण असतात. अर्जुनाने विचार केला की राजकीय कारणांसाठी स्वजनांची हत्या करण्यापेक्षा साधू वृत्ती आणि धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करणे हेच योग्य आहे. म्हणून केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी अशा प्रकारे हत्या करणे हे चांगले नाही असे त्याला वाटले. अर्जुनाने असा विचार केला की राज्य आणि त्यापासून प्राप्त होणारे सुख नित्य नाही, आणि म्हणून स्वजनांची हत्या करून स्वतःची शाश्वती मुक्ती आणि स्वतःचे जीवन संकटात का घालावे? या संबंधात अर्जुनाने श्रीकृष्णांना माधव असे संबोधणेही महत्त्वपूर्ण आहे. श्रीकृष्ण लक्ष्मीचे किंवा भाग्यदेवतेचे पती असल्यामुळे अर्जुन त्यांच्या हे लक्षात आणून देऊ इच्छित होता की त्यांनी ज्यामुळे त्याच्यावर दुर्भाग्य कोसळेल अशी कोणतीही गोष्ट करण्यास त्याला प्रेरित करू नये. वास्तविकपणे श्रीकृष्ण तर भक्तांनाच का इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेत नाही. जनार्दन, लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना जरी आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यांमध्ये का सहभागी व्हावे? तात्पर्य, एखाद्या क्षत्रियाला विरुद्ध पक्षाने युद्धासाठी किंवा दूतक्रीडेसाठी निमंत्रित केले तर त्याने ते नाकारणे योग्य नसते. अशा बंधनामुळे अर्जुन युद्ध करण्यास नकार देऊ शकला नाही, कारण दुर्योधनाच्या पक्षाने त्याला युद्ध करण्यासाठी आव्हान दिले होते. या संदर्भात अर्जुनाने विचार केला की अशा आव्हानाच्या परिणामाचे विरुद्ध पक्षाला अज्ञान असावे, परंतु त्याचे दुष्परिणाम आपल्याला स्पष्ट दिसू शकतात, म्हणूनच ते आव्हान तो स्वीकारू शकत नव्हता. बंधनाचा परिणाम जेव्हा
चांगला असतो तेव्हा त्याचे बंधन अनिवार्य ठरू शकते. पण अशा बंधनाचा परिणाम जेव्हा अनिष्ट असतो तेव्हा ते अनिवार्य किंवा बंधनकारक ठरविता येत नाही. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून अर्जुनाने युद्ध न करण्याचे ठरविले. कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यास गुंतले होते. कुटुंबातील व्यक्तीचे योग्य संवर्धन होऊन त्यांना आध्यात्मिक मूल्याची प्राप्ती होण्यास सहाय्यक अशा धार्मिक परंपरेविषयीची अनेक तत्वे वर्णाश्रम अवस्थेमध्ये सांगण्यात आली आहेत. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्काराचे दायित्व कुटुंबातील वरिष्ठ स्वीकार व्यक्तीवर असते. पण अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूमुळे कुटुंबातील वंशपरंपरागत संस्कार नष्ट होतात. यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात आणि आपल्या आध्यात्मिक मुक्तीची संधीही गमावू शकतात. म्हणून कोणत्याही कारणांसाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची हत्या होऊ देऊ नये. हे कृष्णा, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णीवंशजा अवांछित संतती उत्पन्न होते. जीवनातील शांती, भरभराट आणि आध्यात्मिक प्रगती यासाठी समाजातील सभ्य लोकांची संख्या मुख्यतः आधारभूत असते. राष्ट्राच्या आणि समस्त लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य आणि चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी यासाठीच वर्णाश्रमाधर्मातील मूळ तत्वांची रचना करण्यात आली आहे. अशी सभ्य संतती स्त्री जातीच्या पावित्र्यावर आणि एकनिष्ठेवर अवलंबून असते. ज्याप्रमाणे मुले वाममार्गाला लागू शकतात त्याप्रमाणे स्त्रियांचे अधपतनही सहजपणे घडू शकते. म्हणून लहान मुले आणि स्त्रिया या दोघांनाही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून संरक्षणाची आवश्यकता असते. स्त्रिया विविध धार्मिक व्रतवैकल्य करण्यात मग्न राहिल्यास व्यभिचाराच्या वाममार्गाकडे जाण्यास प्रवृत्त होणार नाहीत. चाणक्य पंडितांच्या मताप्रमाणे सामान्यतः स्त्रिया फार बुद्धिमान नसतात आणि त्यामुळे विश्वासूही नसतात. म्हणून वंशपरंपरागत विविध धार्मिक कार्यामध्ये त्यांना सतत व्यस्त ठेवणे आवश्यक असते. या प्रकारे त्यांच्या पावित्र्यामुळे आणि भक्तीमुळे वर्णाश्रमधर्मामध्ये सहभाग घेण्यास पात्र अशा चांगल्या संततीची निर्मिती होईल. अशा वर्णाश्रम धर्माच्या अभावामुळे साहजिकच स्त्रिया पुरुषांसोबत कार्य करण्यास आणि त्यांच्यामध्ये मिसळण्यात स्वतंत्र होतात. व्यभिचाराला अशी मोकळीक मिळाली की अनावश्यक लोकसंख्या वाढण्याची शक्यता वाढते. स्वैराचारी व्यक्तीसुद्धा समाजामध्ये व्यभिचाराला उत्तेजन देतात आणि त्यामुळे मनुष्य जातीमध्ये अनावश्यक संततीची अमाप वाढ होते आणि युद्ध महामारीचे संकट बळावते. अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळासाठी तसेच कुळ परंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते. तात्पर्य: सकाम कर्माच्या विधिविधानानुसार कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी जल आणि पिंडदान करणे आवश्यक असते. विष्णुपूजेने ही अर्पण क्रिया सिद्ध होते, कारण श्री विष्णूंना अर्पण केलेल्या नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून खाल्ल्याने मनुष्याच्या सर्व प्रकारच्या पापकर्मातून उद्धार होतो. कधी कधी विविध प्रकारच्या पापकर्मामुळे पूर्वज दुःख भोगत असतात आणि कधी कधी तर त्यांच्यापैकी काही जण स्थूल भौतिक शरीराची सुद्धा प्राप्ती करू शकत नाही आणि यामुळे त्यांना सूक्ष्म शरीरामध्येच भूतपिशाच म्हणून राहणे भाग पडते. म्हणून वंशज जेव्हा प्रसादरूपी अन्न आपल्या पूर्वजांना अर्पण करतात तेव्हा पूर्वजांची दुःखमय अशा भूतपिशाच योनीतून किंवा कष्टमय जीवनातून मुक्तता होते. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना सहाय्य करणे ही वंशपरंपरा असते. भक्ती मार्गाचा अवलंब न करणाऱ्यांना या प्रकारचे कर्मकांड करणे आवश्यक असते. जो भक्ती मार्गाशी संलग्न आहे त्याला अशा प्रकारचे
कर्मकांड करण्याची आवश्यकता नाही. केवळ भक्तिमय सेवा करून एखादा शेकडो आणि सहस्रो पूर्वजांची सर्व प्रकारच्या कष्टातून मुक्तता करू शकतो. श्रीमद भागवतात या पहिल्या अध्यायामध्ये सांगण्यात आले आहे, ज्याने सर्व प्रकारच्या बंधनाचा त्याग करून मोक्षदात्या श्री मुकुंद यांच्या चरण कमलांचा आश्रय घेतला आहे आणि संपूर्ण प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने भक्ती मार्गाचा अंगीकार केला आहे, त्याच्यावर देवी देवता, ऋषी मुनी, इतर जीव, कुटुंबातील सदस्य, मानवता आणि पूर्वज या संबंधीची कोणतीही कर्तव्ये किंवा ऋण फेडण्याची बंधने राहत नाही. पुरुषोत्तम श्री भगवान यांची प्रेममयी सेवेद्वारे भक्ती केल्याने अशा सर्व कर्तव्याची आपोआपच पूर्तता होते. तर आता इथपर्यंत आपण पाहिलेला आहे अध्याय पहिला मधला हा आपला 5वा भाग. या समोरचा आपण म्हणजे या समोरची ही कथा आपण पुढल्या 6व्या भागामध्ये वाचूया. तर हे व्हिडिओ तुम्ही पूर्णच बघत जा. श्रीमद भगवद्गीता ही जीवनाचे एक सार्थक आहे. आयुष्यात कधी ना कधी हे ऐकल्या पाहिजे, वाचल्या पाहिजे, श्रवण केल्या पाहिजे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीराम, जय श्री कृष्णा. राधे राधे.